मित्रांनो, पीळ रोगाचा जर आपण विचार केला तर साधारणतः लाल कांद्यामध्ये म्हणजेच पावसाळी कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पीळ रोग हा आपल्याला बघायला मिळत असतो. मित्रांनो, पीळ रोग येण्याचे मुख्य काय काय कारणं असू शकतात, त्याचबरोबर कोणकोणते खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य कोणकोणते कांद्या पिकामध्ये दिले गेले पाहिजेत. त्याचबरोबर मित्रांनो, कांदा पिकामध्ये पीळ रोग जो हा येत असतो, हा आल्यानंतर आपण काय उपाययोजना केली पाहिजे, काय आपण स्प्रे वगैरे घेतला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, पीळ रोग येण्याआधी आपण प्री एमर्जन्स कोणते कोणते स्प्रे आपण घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाल कांद्यामध्ये जर आपण पीळ रोगाचा जर विचार केला तर साधारणतः ज्यावेळेस आपण कांदा लागवड वगैरे जर करत असतो अशा वेळेस जर मुळं खराब असलेलं कांद्याचं रोप जर लावलं गेलं तरी देखील कांदा पिकामध्ये आपल्याला पीळ रोग हा बघायला मिळत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, त्याच्यामध्ये जर आपण चांगला विचार केला तर नायट्रोजनयुक्त जी खतं आहेत, नायट्रोजनयुक्त खतांचा जर जास्त प्रमाणामध्ये वापर जर आपण कांद्याच्या पिकामध्ये केला असेल तरी देखील आपल्याला कांदा पिकामध्ये पीळ रोग बघायला मिळत असतो. त्याचबरोबर सतत जो पाऊस येत असतो किंवा सततधार जो पाऊस म्हणतो आपण त्याला 7-8 दिवसपर्यंत उघडत नाही किंवा 4-5 दिवस लगातार वातावरण वगैरे असतं, अशा परिस्थितीमध्ये देखील सुद्धा कांदा पिकामध्ये पीळ रोग हा येत असतो. त्याचा जर आपण विचार केला, कांदा पिकामध्ये पीळ रोग वगैरे जर आला तर त्याच्यामध्ये पूर्णपणे मुळे खराब होतात. त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य हे कांदा पीक अपटेक करू शकत नाही. त्यामुळे साधारणतः त्याची वाढ वगैरे देखील खुंटत असते. त्याचबरोबर मित्रांनो, पीळ रोग येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे धुके जरी जास्त असेल तरी देखील पीळ रोग हा कांद्यामध्ये येत असतो. अशा परिस्थितीमध्ये प्री एमर्जन्स स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे. कुठंतरी आपल्याला लक्षण जर दिसून आलं तर अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर प्री एमर्जन्स आपण स्प्रे घेऊ शकतो. एकदा जर मित्रांनो तुमच्या कांद्याच्या रोपामध्ये किंवा कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर जर पीळ रोग आला असेल तर डायरेक्ट परिणाम हा उत्पादनावर होत असतो. पीळ रोग हा कंट्रोल होत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला प्री एमर्जन्स स्प्रे वगैरे घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं कीटकनाशक वगैरे घेणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये तुम्ही टॉनिक असेल किंवा इतर काही नत्रयुक्त खतं असतील किंवा इतर काही टॉनिकचे स्प्रे वगैरे असेल ते याच्यामध्ये घेणं टाळणं गरजेचं आहे. याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक म्हणजे हाय रिस्क मोलिक्यूल जे आपण म्हणतो किंवा चांगल्या प्रकारचे मोलिक्यूल असलेले बुरशीनाशकांचा आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो, प्री एमर्जन्स स्प्रे म्हणजे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस रोग येण्याआधी जे स्प्रे करतो त्याला प्री एमर्जन्स स्प्रे म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला जे बुरशीनाशक आहे ते कोणते वापर करू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आदामा कंपनीचं जे कस्टोडिया नावाने जे बुरशीनाशक येतं त्याचा देखील आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर ॲमिस्टार टॉप नावाने जे बुरशीनाशक येतं त्याचा देखील वापर करू शकतो. शिवाय मित्रांनो, याच्यामध्ये नेटिव्ह बुरशीनाशक मेरिऑन ही जी बुरशीनाशके आहेत यांचा तुम्ही 100% पीळ रोगावर वापर करू शकतात प्री एमर्जन्स स्प्रे म्हणून. त्याच्याबरोबर मित्रांनो, जर मग याचा वापर करत असताना जी बुरशीनाशक सांगितली त्याच्यामध्ये जे आदामा कंपनीचं जे कस्टोडिया बुरशीनाशक जर वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रति 15 लिटरच्या पाटपंपसाठी 30 ml पर्यंत वापरायचं आहे. त्याचबरोबर ॲमिस्टार टॉपचा जर वापर करायचा असेल तर प्रति 15 लिटरच्या पाटपंपसाठी 15 ml वापर करा. त्याचबरोबर नेटिव्हचा वापर करत असताना 8 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पाटपंपसाठी तुम्ही वापर करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, मेरिऑनचा वापर करत असताना 8 ते 10 ml पर्यंत प्रति 15 लिटरच्या पाटपंपसाठी वापर करा. मित्रांनो, ही जी बुरशीनाशकं एकंदर मी सांगितली यापैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा एकदा तुम्ही कांदा पिकामध्ये स्प्रेसाठी वापर करू शकतात. म्हणजे कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा तुम्हाला एकदा स्प्रेसाठी वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक वगैरे जर वापर करणार असाल तर कीटकनाशक वापर करत असताना त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही लान्सर गोल्ड नावाने जे कीटकनाशक येतं त्याचा तुम्ही प्रति 15 लिटरच्या पाटपंपसाठी 30 ग्रॅमपर्यंत वापर करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही याऐवजी तुम्ही ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर करू शकतात. ॲक्ट्रा कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति 15 लिटरच्या पाटपंपसाठी 8 ग्रॅमपर्यंत वापर करा. नाहीतर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही जंप वगैरे असेल जंपचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात. एकंदर मित्रांनो, या 3 कीटकनाशकांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा प्री एमर्जन्स स्प्रेमधून बघायला मिळणार आहे.
एकंदर मित्रांनो कांदा पिकामध्ये पिळरोग जे झालेले कांदे आहेत त्याला कुठलाही स्प्रे केला तरी देखील ते व्यवस्थित होणार नाहीत, परंतु मित्रांनो हा रोग वाढ होणार नाही याकरिता जर तुम्ही या बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आणि एका कीटकनाशकाचा जर वापर केला तर पीळ रोगावर आपण 100% नियंत्रण हे मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये स्प्रे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर करणं गरजेचं आहे। स्टिकरचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कांद्याच्या पिकामध्ये बघायला मिळणार आहे। एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकतात, तुम्हाला 100% उत्तर दिलं जाईल।